ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांती शांती शांती। एक मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला, जो सर्वोच्च कोटीतला मानला जातो. प्राण्यांमध्ये सर्वोत्कृष्ट प्राणी म्हणजे मनुष्य. असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. हा मनुष्य जन्म आपल्याला का मिळालेला याचा आपण कधी विचार करतो का? ते सोडून द्या. आपल्याला या कुटुंबामध्ये इथे ह्या क्षणी हे जे काही प्राप्त आहे हे का प्राप्त आहे? हेच ठिकाण का प्राप्त आहे? या ठिकाणीच आपल्याला का जन्म मिळालेला आहे? दुसऱ्या कुटुंबात का नाही? दुसऱ्या जगात का नाही? दुसऱ्या देशात का नाही? याचा आपण कधी विचार करतो का? काहीतरी कारण असल्याशिवाय आपण या क्षणी या ठिकाणी आहोत का? काहीतरी आपले पुण्य कर्म आहेत म्हणूनच आपण आज या भगवद्गीता रूपी सत्संगामध्ये एकत्र आलेलो. नाहीतर किती ठिकाणी जगामध्ये आपण सर्वसामान्य मनुष्याला विचारतो, म्हणतो वेळच मिळत नाही गुरुजी. काय सांगायचं, इतका बिझी असतो, मला वेळच मिळत नाही. काय करावं हे मला कळतच नाही. दिवसभर सारखा तो फिरतच असतो. आपण काहीतरी आपल्यामध्ये आहे, काहीतरी आपल्याला जाणवलेलं आहे. हे जे दिसतं हे जगाच्या पलीकडे सुद्धा असा कोणता तरी नियंता आहे की जो हे संपूर्ण सृष्टी नियंत्रित करतो, हे संपूर्ण ब्रह्मांड नियंत्रित करतो. हिंदू धर्मात त्याला ब्रह्म म्हणतात, कोणी फादर इन हेवन म्हणतं ख्रिश्चन धर्मामध्ये, कोणी अल्लाह म्हणतं इस्लाम धर्मामध्ये. नावं वेगळे वेगळे परंतु कार्य एकच. ती अदृश्य शक्ती जी आपल्याला संपूर्ण ब्रह्मांड जाणण्यासाठी मदत करते, या ब्रह्मांडाला नियंत्रित करते, या पृथ्वीला नियंत्रित करते, आपल्याला नियंत्रित करते, या संपूर्ण जगाला नियंत्रित करते. त्या शक्तीवर आपला विश्वास बसतो आणि मग हळूहळू आपण त्या शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी, तिला जाणण्यासाठी माझ्यामध्ये काय आहे ज्यामुळे मी जिवंत आहे, जगात असं काय आहे ज्याच्यामुळे ते जिवंत आहे, याचा साहजिकच आपण विचार करतो. प्रत्येकामध्ये देवरूपी ती शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे आपण जिवंत आहोत. ती शक्ती आपल्याला जगात जीवन जगण्यासाठी शक्ती देते. ती शक्ती प्रत्येक जीवाला या जगामध्ये जीवन जगण्यासाठी शक्ती देते. प्रश्न श्रद्धेचा आहे. जोपर्यंत तुम्ही श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही, त्या अदृश्य शक्तीपर्यंत तुम्ही पोहोचत नाही.
इतर जीवांमध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये फरक काय? मनुष्यालाच केवळ बुद्धी आहे, इतर प्राण्यांना बुद्धी नाही. इतर प्राण्यांचं आयुष्य सेट आहे, जन्मताच ठरलेलं असतं त्यांनी कसं आयुष्य जगावं, कसं राहावं आणि कसं मरावं. प्रीसेट प्रोग्रामिंग असतं, तसं मनुष्याचं नसतं. मनुष्याला शरीर, मन आणि बुद्धी प्रदान केलेली आहे आणि तो त्याचं आयुष्य जगतो. त्याला कर्म निवडण्याचा अधिकार आहे. इतर कुठल्याही प्राण्याला कर्म निवडण्याचा अधिकार नाही. प्रीसेट प्रोग्राम प्रमाणे तो आयुष्य जगत असतो. तो कर्म निवडण्याचा अधिकार आहे. तर योग्य कर्म कसं करावं, कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये याचं सुद्धा ज्ञान आवश्यक आहे. आणि मनुष्य काय करू शकतो, तर केवळ कर्म. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगमध्ये ते स्पष्ट केलं. मनुष्य आहे तिथून प्रगती करत करत आत्मसाक्षात्कारापर्यंत कसा पोहोचतो हे भगवंतांनी स्पष्ट केलं. मग अर्जुनाच्या मनात शंका उत्पन्न होते. भगवंत दोन मार्ग सांगतात, कर्म करण्याचा मार्गही सांगतात, ज्ञान प्राप्तीचाही मार्ग सांगतात. अर्जुन गोंधळतो आणि भगवंताने या तिसऱ्या अध्यायात कर्मयोगामध्ये पहिला प्रश्न विचारतो, भगवंत मला निश्चित मार्ग सांगा, माझ्यासाठी कल्याणकारी मार्ग कोणता आहे? अर्जुनाच्या मनात गोंधळ उडालेला आहे. नक्की काय करावं, कर्म करावं का ज्ञान प्राप्त करावं? त्याच्या मनात हा सुद्धा प्रश्न आहे, मला भगवंत या घोर कर्मामध्ये का टाकताय? घोर कर्म म्हणजे त्याच्या दृष्टीने आप्तेष्टांना युद्धात मारणे, गुरूंना मारणे, पितामह भीष्मांना मारणे, स्वतःचे नातेवाईक मित्र त्यांचा युद्धात नरसंहार करणे, हे घोर कर्म मानतो. म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंता हे घोर कर्म मी करणार नाही, कारण असं रक्तरंजित राज्य मला नको. म्हणून भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग प्रदान करतात, अर्जुनाला ज्ञान देतात. अर्जुनाला कळो नको कळो, पण त्याला सांगतात. असं आपल्याबद्दलही घडतं. आपल्याला जर माहितीच नसेल समोरच्याची क्षमता काय, तर आपण त्याचं ऐकूनच घेत नाही. ती स्वतःची क्षमता अर्जुनाला समजून सांगण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भगवंतांना सांख्ययोगाचं संपूर्ण ज्ञान द्यावं लागतं. त्यांना कळत होतं अर्जुनाची पात्रता नाही, आध्यात्मिक नाही, त्याला कळणार नाही, तरी सुद्धा भगवंतांनी हे ज्ञान दिलं, जेणेकरून त्याच्या मनामध्ये एक प्रकारे जिज्ञासा निर्माण होईल आणि तो ज्ञान ग्रहण करायला सुरुवात करेल. आणि त्याचा परिणाम तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला दिसतो. अर्जुन प्रश्न विचारतो, भगवंता मला नक्की एक मार्ग सांगा जो माझ्यासाठी कल्याणकारी. मग भगवंत तो मार्ग सांगायला सुरुवात करतो. मनुष्य केवळ कर्मच करू शकतो. मग कर्म करायचं तर मग योग्यच कर्म करा ना, कारण अयोग्य कर्म केले तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आणि अयोग्य कर्म योग्य करण्यासाठी परत डबल कर्म करावं लागतं. मग त्याच्यासाठी अगोदरच योग्य कर्म केलं तर बाकीच्या भानगडी निर्माण होणारच नाही. म्हणून भगवंत सांगतात योग्य कर्म करा, आणि योग्य कर्म करण्यासाठी कर्मयोगाचं आचरण भगवंत सांगतात. मनुष्य लहानपणापासून काय करतो, स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म करतो, स्वार्थ कर्म करतो. ते सांगायची गरज नाही प्रत्येकाला. लहानपणापासून आपले आई वडील जेव्हापासून आपल्याला समजायला लागतं तेव्हापासून या क्षणापर्यंत सर्व जग आपल्याला काय शिकवत असतं, हेच, तुझी इच्छा कशी पूर्ण कर. आणि आपण ते शिकतो आणि आपली इच्छा पूर्ण करतो.
पण हे भगवद्गीतेचं किंवा आध्यात्मिक ज्ञान कशासाठी लागतं? दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यासाठी. स्वतःसाठी तर आपण करतोच, पण दुसऱ्यासाठी. दुसरा सुद्धा मनुष्य आहे, दुसरा सुद्धा जीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तेच ब्रह्म आहे जे तुमच्यामध्ये. हे सत्य आहे. हे कळतं, पण सहजासहजी वळत नाही. ते कळल्यानंतर वळण्यासाठी भगवद्गीतेचं ज्ञान आवश्यक आहे, आध्यात्मिक ज्ञान आवश्यक. हे 701 श्लोकांमध्ये भगवंतांनी दिलेलं ज्ञान, हे वेदव्यासांनी इतकं सुंदररित्या गुंफलेलं आहे की जेणेकरून मनुष्य जिथे आहे तिथून हळूहळू हळू प्रगती करत सर्वोच्च ठिकाणापर्यंत पोहोचेल, मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचेल. अर्जुन विषाद योगापासून सुरू होतं, मोक्ष संन्यास योग या 18 अध्यायामध्ये हे ज्ञान परिपूर्ण होतं. संपत नाही, परिपूर्ण होत. भगवंत प्रथम ब्रह्म आणि कर्म याच्यातील फरक स्पष्ट करतात. आपण जगात कुठली चांगली गोष्ट झाली तर आपण काय म्हणतो, अरे देवाच्या कृपेमुळे झालं. आणि वाईट गोष्ट झाली तर आपण म्हणतो देवाने मला शिक्षा केली. पण हे खरं आहे का? देव कशाला काही करेल? आणि देव काहीच करत नाही. देव काहीही करत नाही. करतो तुमचं शरीर, मन आणि बुद्धी, तुमच्या वासना करतात. देव फक्त साक्षीप्रमाणे तुम्हाला जिवंत ठेवतो, तुमच्यामध्ये प्राण दिलेला आहे, तुमच्यामध्ये जीव दिलेला आहे, आणि हा जीव हे व्यक्तिमत्व जगात कर्म करतं आणि फळ भोगतं. देव केवळ त्याचा साक्षीदार, तो कोणत्याही कर्मामध्ये गुंतत नाही आणि कर्मामुळे निर्माण होणाऱ्या बंधनांमध्ये गुंतत. हे भगवंत प्रथम स्पष्ट करतात. आणि त्यानंतर निस्वार्थ कर्माचं महत्व स्पष्ट करतात. स्वार्थ कर्म तर प्रत्येक जण करतोच, पण निस्वार्थ कर्म दुसऱ्यासाठी काहीतरी करणे, त्याला मदत होईल याच्यासाठी काहीतरी करणे, यासाठी भगवंत अर्जुनाला उद्युक्त करतात. स्वार्थी कर्म जर केलं तर आपण या जगातच गुंततो. आणि एक स्वार्थ साधला तर दुसरा समोर येतो, दुसरा संपला तर तिसरा समोर येतो. हे चक्र सतत सुरूच राहतं, हे कधी थांबत नाही. म्हणून भगवंत योग्य कर्म करण्याचा उपदेश करतात. पण त्याच्यासाठी प्रथम भगवंत अर्जुनाला समजून सांगतात की देव कर्म करत नाही, देव केवळ साक्षी आहे. कसा? सूर्य देवता. सूर्य देवतेच्या कृपेमुळे ह्या जगामध्ये सर्व कर्म घडतात. सूर्य ऊर्जा देतं, ह्या ऊर्जेवरती संपूर्ण पृथ्वी चालते. हे सत्य जवळजवळ प्रत्येकाला माहिती आहे. पण सूर्य म्हणतं का की हा माझा भक्त आहे, मी याला जास्त ऊर्जा देतो? हा माझा भक्त नाही, हा माझी पूजा करत नाही, मी याला ऊर्जा देतो, सूर्य म्हणतो का? तसंच देव, चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा, कोणतंही कर्म करा, तो सारख्याच प्रकारे मदत करतो. कर्म तुमच्या वासना तुमच्याकडनं धरून घेतात. तुमच्या सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराकडनं कर्म करून घेतात. भगवंत इथे स्पष्ट करतात, यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती. मी करतो, पण कशासाठी? परमेश्वरासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. कारण तेच सर्वोच्च आहे. अहम ब्रह्मास्मी, स्वतःमधील ब्रह्म जाणणे, हे सर्वत्र असलेलं ब्रह्म जाणणे, हे तुमचं सर्वोच्च या जगातील ध्येय आहे. म्हणून त्याला समर्पित, त्या ध्येयाला समर्पित जे कर्म आहेत त्यांना यज्ञ कर्म म्हणतात. आणि असे यज्ञ कर्मच तुम्हाला वासनांपासून मुक्ती देऊ शकतात. भगवंत 10व्या श्लोकात म्हणतात, प्रजापतींनी, प्रजापती कोण? महाभारताचा रेफरन्स घ्या.
महाभारतात शिल्लक राहिलेले सर्वात शेवटचे वंशज कुरुवंशातले म्हणजे राजा प्रजापती, त्यांनी पुढे हे सर्व सृष्टीसाठी नियम निर्माण केले, जेणेकरून हा जो महाभारताचा जो मोठा हे झालेला आहे तो परत निर्माण होऊ नये. ही जी भगवद्गीता आहे, भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला दिलेला उपदेश आहे, परंतु तो उपदेश वेदव्यास इथे आपल्याला लिखित स्वरूपामध्ये देत आहे. वेदव्यास रचित भगवद्गीता आहे. वेदव्यास रचित जरी असली तरी वेदव्यासांची व्हॅल्युएडिशन काही नाही. खरं तर भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश आहे, प्रत्यक्ष देवाने मनुष्याला केलेला उपदेश असा हा एकमेव ग्रंथ आहे जगात जिथे प्रत्यक्ष भगवंत उपदेश करतात. तुम्ही आहात तिथून सर्वोच्च मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचण्यास. बाकी सर्व ग्रंथ म्हणजे कोणाला तरी कळलं अध्यात्म आणि त्याने ते कळलेलं त्याच्यामध्ये लिहिलं, उपनिषद म्हणा, बायबल म्हणा, कुराण म्हणा, काही सर्व कळलेले आहेत. हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान केवळ म्हटलेलं आहे. पण भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून मानवतेला मिळालेला उपदेश. भगवंत इथे सांगतात, प्रजापतींनी यज्ञ कर्म सकट प्रथम प्रजेची निर्मिती केली आणि म्हणाले याद्वारे तिची उन्नती साधली जाईल. यज्ञ कर्म निर्माण केलं प्रजापतींनी, समजून सांगितलं आणि सांगितलं यामुळे तुझी उन्नती होईल. कशी? जशी कामधेनू इष्ट कामधुक म्हणजे महर्षी वैशिष्ट्यांची काल्पनिक एक गाय म्हटली जाते पुराणामध्ये, त्याला कामधेनू म्हणतात. तिचं वैशिष्ट्य काय? ती प्रत्येकाची सर्व इच्छा पूर्ण करते. भगवंत म्हणतात तू जर यज्ञ कर्म केलं तर देव प्रसन्न होतील आणि ते देव तुला तुझ्या इच्छा पूर्ण करतील, तुला संतुष्ट करतील आणि तू यज्ञ कर्म करून देवांना संतुष्ट करेल आणि असं करून तुम्ही एकमेकाचं कल्याण साधा. 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परस्पवाप्स्यथ. काय होईल? तू देवांना संतुष्ट करशील अर्जुन, तू देवांना संतुष्ट करशील कशाने? यज्ञ कर्म करू. आणि देव कामधेनूप्रमाणे तुझ्या इच्छा पूर्ण करून तुला संतुष्ट कर. अशा प्रकारे एकमेकाला संतुष्ट करून दोघही मोक्षेपर्यंत जा, मोक्ष प्राप्त करा, हे भगवंत सांगतात. थोडक्यात भगवंत काय करतात, देव म्हणजे काय हा कन्सेप्ट मधून समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण हिंदू धर्मात देव हे फार उच्च कोटीची संकल्पना आहे, पण ती इतरांना समजत नाही. इतर धर्म आणि इतर लोक काय म्हणतात, हिंदू धर्मात किती देव आहे कोणालाच माहिती नाही, प्रत्येक जण आपला आपल्या देवाला पुजतो, काय करतात काय नाही. पण हे सत्य नाही. सत्य काय? हिंदू धर्माने ब्रह्मालाच केवळ देव मानलेलं आहे, परंतु त्या ब्रह्माला आपण जाणू शकत नाही. कारण त्या ब्रह्मामुळे, त्या ब्रह्माला न जाणल्यामुळे तुमच्या वासना निर्माण झालेल्या आहेत. त्या वासनांमुळे तुमचं शरीर, मन आणि बुद्धी निर्माण झालेलं आहे. सोर्स ब्रह्म, त्याच्यापासून तुम्ही निर्माण झालेला. मग तुम्हाला हे सोर्स कसं कळेल? या इंद्रियांना, तुमच्या मनबुद्धीला ब्रह्म कसं कळेल? या इंद्रियांना, तुमच्या मनबुद्धीला ही समोरची सृष्टी कळू शकते. त्याच्या इंद्रियांना जे आकलन होईल ते कळू शकते, पण त्याच्या पलीकडे असलेलं ब्रह्म कसं कळेल? परंतु या ब्रह्माच्या ज्या व्यक्त विभूती आहेत, ज्या शक्ती आहेत, त्या आपल्याला कळू शकतात. उदाहरणार्थ सूर्यदेवता, गायत्री मंत्र, याला सर्व मंत्रांची जननी म्हटली जाते, स्तोत्रांची जननी म्हटली जाते. का?
कारण सूर्य देवता हा प्रत्यक्ष दिसणारा देवता आहे, ज्याचं आपण रोज दर्शन घेतो आणि ते नेहमीच असतो. देव म्हणजे काय याची अनुभूती आपल्या सूर्यामुळे होते. सूर्य साक्षी भावाने तुम्हाला ऊर्जा देतो आणि तुम्ही काय जगता. सूर्य सांगत नाही तुम्हाला काय करायचं, तसंच देव तुम्हाला सांगत नाही काय करायचं, करता तुम्ही. आणि काय स्वतःच्या वासना पूर्ण करण्यासाठी. देवदेवता म्हणजे का त्या ब्रह्माच्या व्यक्त स्वरूपातील या जगात आपल्याला कळणाऱ्या जे आपण जाणू शकतो त्याला देव म्हटलंय. म्हणून भगवंतांनी म्हणतात तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करा. आणि दोघं संतुष्ट झाल्यामुळे एकमेकांना कल्याणकारक ठरून उत्क्रांती करतील, मोक्षापर्यंत पोहोचतील. अशी ही यज्ञकर्मांची महिमा आहे. देवाचं स्वरूप म्हणजे काय, मनुष्याला वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात. त्या इच्छा पूर्तीसाठी मनुष्य जगामध्ये सतत जात असतो. तो जगात गुंततो, स्वतःची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. म्हणून जितकी इच्छा आहे तितके देव आणि प्रतिमा निर्माण केल्या. उदाहरणार्थ लक्ष्मी संपत्तीची देवता, तो पूजा करेल आणि हळूहळू एकाग्रता झाल्यामुळे संपत्ती प्राप्त करेल, त्याचा विश्वास पक्का होईल, तो परत पूजा करेल, अजून त्याच्यामुळे त्याची कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वाढेल. तशीच दुसरी इच्छा ज्ञान प्राप्त करणे, सरस्वती देवीची पूजा करणे, ज्ञान प्राप्त करणे. अशा प्रकारे परस्पर पूरक कर्म करत तुम्ही एकाग्रता निर्माण करून चित्त स्थिर करून मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊ शकता. ही सुरुवात आहे. म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही देवतांना संतुष्ट करा, देवता तुम्हाला संतुष्ट करा, दोघांची कल्याण होईल, उद्धार होईल. भगवंत पुढच्या श्लोकामध्ये फार महत्वाचा कॉन्सेप्ट सांगतो. इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैदन्तान प्रदायभ्यो यो भुंगे तेन एव सह. स्तेन ज्याला आपण चोर म्हणतो, याचा कन्सेप्ट काय, यज्ञ कर्मामुळे ज्या देवता संतुष्ट होतात त्या तुम्हाला इच्छित भोग प्रदान करतील. का, कारण तुम्ही यज्ञामध्ये संविधा टाकलेल्या आहे, तुमचे कर्म अर्पण केलेले आहेत, त्यामुळे देव तुम्हाला संतुष्ट करतील. परंतु जो व्यक्ती काहीही अर्पण न करता, कोणतंही कर्म न करता केवळ कर्म फळाची अपेक्षा करतो आणि केवळ घेण्याचा विचार करतो, त्याला चोर म्हटलेला आहे. चोराची व्याख्या इथे दिलेली भगवंताने खरी व्याख्या. काहीच न देता, काहीच न कॉन्ट्रीब्युट करता, तर फक्त तुम्ही अपेक्षा केली मला पाहिजे पाहिजे पाहिजे, कस का हा समाज तुम्हाला देऊ शकेल? इट विल कोलॅप्स वन डे. म्हणून चोर म्हणजे कोण, की जो काहीच न देता केवळ घेण्याचा प्रकार. 3 प्रकारचे गुण आहेत, सत्व रजस तमस. तमसिक म्हणजे काय, तमसिक मनुष्य कसा असतो, आळशी असतो, करू पाहू करू, आणि काय त्याला काही मंदबुद्धी असतो, प्रवृत्ती नीच असते, भोगवादी असतो, सारखं त्याला काय उपभोग पाहिजे असतं, त्याच्यातच गुंतलेला. आणि रजसिक मनुष्य, रजसिक म्हणजे काय, सतत उद्विग्न असतं, ताणतणावामध्ये असतो आणि मन अस्थिर असतं, त्याचं मन स्थिर नसतं. आणि सात्विक गुण म्हणजे काय, तो प्रसन्न चित्त आहे, सद्गुणी आहे आणि उच्च प्रतीचा म्हटला जातो, ब्राह्मण जर म्हणतात. असं सत्व रजस तमस हे 3 गुण आहेत. मनुष्यातील या गुणांचं प्रमाण त्याचे कर्म ठरवतं. तो त्याच्या जशा वासना आहेत या त्रिगुणात्मक, त्याप्रमाणे तो जगात कर्म करतो. तर चोर म्हणजे काय, इथे तमसिक मनुष्य जो
आळशी आहे, काहीच करत नाही, फक्त अपेक्षा करतो, बघू करू, त्याला चोर म्हटलं. चोर म्हणजे प्रत्यक्ष जाऊन त्याने चोरूनच आणावं असं नाही. तो काहीच कॉन्ट्रीब्युट करत नाही सोसायटीला, फक्त अपेक्षा करतो. गव्हर्नमेंटला एकही रुपयाचा टॅक्स भरायचा नाही आणि फुकटात सर्व काही. शक्य आहे का? तसं नाही. तुम्ही काहीच सोसायटीला देत नाही. कोणत्याही सोसायटीला धरा, आपण राहतो त्या सोसायटीचाही विचार करा, समाजाचाही विचार करा, देशाचाही विचार करा, मानवतेचाही विचार करा. तुम्ही काहीच देणार नाही आणि फक्त अपेक्षा करा. वन वे ट्रॅफिक कसं चालणार? तमसिक मनुष्य तशी अपेक्षा करतो, म्हणून भगवंतांनी त्याला चोर म्हटलेला आहे. म्हणजे चोरी, चोर म्हणजे काय इथे भगवंत थोडक्यात तमसिक मनुष्य, आणि त्याची परत फेडीची भावना काहीच नाही. ते डोंट वॉन्ट टू रिपे एनिथिंग. जन्माल्यापासून आपण काय घेत नाही हो जगापासून? ऑक्सिजन घेतो, पाणी घेतो, सर्व काही घेतोच, निसर्गातून खातो वगैरे. बिल पे करतो का? बिल कोणाला पे करतो? जो तुमच्यापर्यंत आणून देतो तो. पण ज्याचं आहे तो बिल मागतो का? उदाहरणार्थ पाणी, पाणी तुमच्यापर्यंत कॉर्पोरेशन आणून देतो की तुम्ही कॉर्पोरेशनला बिल देता? पण पाणी ज्याने उपलब्ध करून दिलं त्याला पैसे देता का? हवा ज्याने उपलब्ध करून दिलं, ऑक्सिजन ज्याने उपलब्ध करून दिलं, त्याला तुम्ही पैसे देता का? भगवंत इथे असं नाही म्हणत की तुम्ही समाजाचं आणि निसर्गाचं जे ऋण आहे, जे देणं लागतं, ते तुम्ही प्रत्यक्ष दिलंच पाहिजे असं नाही, पण ती भावना तुमच्यामध्ये असल्यास टेंडन्सी टू रिपे, तुमच्यामध्ये ती भावना पाहिजे. मोहम्मद पैगंबर काय म्हणतात? तुमच्यामध्ये सर्वोत्तम मनुष्य तोच जो केवळ देण्याचाच विचार करतो आणि प्रत्यक्ष देतो सुद्धा. हे इस्लाम धर्मामध्ये म्हटलेलं आहे. आणि आपण काय पाहतो? जिहाद म्हणजे काय? देणे. जिहाद म्हणजे काय खेचून घेणे नाही. कुराण वाचा, तुम्हाला कळेल. पण कोणाची इच्छा सत्य जाणण्याची? प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थच पाहिजे, कोणत्याही धर्मामध्ये जा तुम्हाला तेच दिसतं. म्हणून खरा धर्म म्हणजे काय हे कळतच नाही. भगवद्गीता कित्येक पुस्तकं वाचा, मला साधारणतः मिळालेली रिएक्शन भगवद्गीता म्हणजे, गुरुजी भगवद्गीता फार उपयोगाची हो. का? गुरुजी घेतली ना समोर, 5-10 मिनिटं बिलकुल झोप लागते. आम्ही म्हणतो चला कमीत कमी त्याचा तो उपयोग होतो. कळतच नाही. ती इतक्या क्लिष्ट पद्धतीने मांडलेली असते, कळतच नाही. आणि एज ओल्ड, स्वतः समजून जर तुम्ही समोरच्याला समजून सांगितलं, तू प्रोफेसर काय करतो, तू समजून सांगणं. गुरुजी काय करतो? गुरुजी तुमच्या अंधकारमय अंधाराचं म्हणजे अज्ञानाचं निराकरण करतो, उजेडाचा प्रकाश निर्माण करतो, तेव्हा तुम्हाला सत्य असत्य कळतं. तसं तुम्ही करा, तशी तुम्ही अपेक्षा करा आणि तसं जर तसा गुरु तुम्हाला ज्ञान प्रदान करतो आणि प्रत्यक्ष करतोय, त्याला गुरु म्हणतो. जो केवळ बोलतो त्याला गुरु म्हणत नाही. भगवद्गीता केवळ समोर टाकली, फुकटात कोणी आणून दिली म्हणून ती वाचल्यानं तुम्हाला ज्ञान येणार नाही. खरोखर ती त्या क्षमतेची पाहिजे आणि तुमची इच्छा पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे, तर तुम्हाला पाहिजे. अर्थातच जर गुरुचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं तर ते लवकर समजेल. साधी एक गोष्ट सांगतो, तुम्ही इंजिनिअरिंगचे किंवा मेडिकलचे पुस्तके घेऊन आला, खूप अभ्यास केला, तुम्ही एक्सपर्ट सर्जन बनू शकता का? त्याच्यासाठी तुम्हाला शिकावंच लागतं, कॉलेजमध्ये जावंच लागतं आणि प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा तुम्ही परफेक्ट. दुसरीच गोष्ट, विमानाचा पायलट केवळ पुस्तकं वाचून कोणी विमान चालवू शकता का? उडू शकता का? तसंच केवळ जन्माला आल्याने केवळ वाचून वाचून तुम्ही आयुष्य जगू शकता का? तुम्हाला ज्ञान पाहिजे नाही, शरीर मन आणि बुद्धी कशी उपयोगात.
त्याच्यासाठी भगवद्गीता आहे, हा अभ्यास आहे. हे केवळ पुराण नाही, भगवंत हे सर्व स्पष्ट सांगतात. पुढे भगवंतांनी जे कर्माचं महत्व स्पष्ट केलेलं आहे ते आपण पुढील सत्रामध्ये समजून घेऊ. हरिओम.